नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. वनरक्षक भरती 2023 तर आता खऱ्या अर्थाने मित्रांनो वनरक्षक भरती 2023 भरती प्रक्रियेला मित्रांनो सुरुवात झालेली आहे. तर वनरक्षक भरतीचा मित्रांनो दुसरा टप्पा झाला, लेखी परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि जे पण मुले 54 मार्क पडले, ज्या पण मुलांना 54 मार्क पडले तर ते सर्व मुले मित्रांनो ग्राउंडसाठी क्वालिफाय असणार आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर पुढील प्रोसेस काय, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे की ग्राउंड होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा लेखी आणि ग्राउंडचा जेव्हा कटअप लागणार आहे मित्रांनो, SC ST OBC WS NT VJ ओपन SBC या सर्व कॅटेगरीचा जेव्हा लेखी आणि ग्राउंडचा ह्या दोन्ही मिळून मित्रांनो 200 पैकी जेव्हा मेरिट लागणार आहे, जरी मित्रांनो तुमचं मेरिटमध्ये जरी नाव आलं तरी मित्रांनो तुम्ही फेल होऊ शकता. तर ते कोणतं कारण आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. आणि पुढे काय काय प्रोसेस आहे मित्रांनो वनरक्षक भरतीमध्ये, आता काय काय होणार आहे. समोर आता लेखी परीक्षा झाली आहे मित्रांनो, पहिला लेखी परीक्षा झाली आहे, दुसऱ्या लेखी परीक्षेचा निकाल लागलेला आहे. आता पुढे काय काय प्रोसेस असणार आहे, ग्राउंड कधी असणार आहे, त्याचबरोबर संपूर्ण प्रोसेस वनरक्षक भरतीची कशी असणार, वनरक्षक भरतीची पुढील प्रोसेस काय काय असणार आहे ते संपूर्ण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून वनरक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर वनरक्षक भरतीला मित्रांनो तुमचं जे सिलेक्शन आहे फायनल, तर तुम्हाला मित्रांनो 6 टप्पे करून मित्रांनो तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. पहिला जो टप्पा आहे तो मित्रांनो लेखी परीक्षा होता, दुसरा जो टप्पा आहे तो मित्रांनो लेखी परीक्षेचा निकाल. आता जे वनरक्षक भरतीचा लेखी परीक्षेचा निकाल, ज्यांना सुद्धा मित्रांनो 54 मार्क पडले त्या सर्व उमेदवारांना मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे. तर ज्यांना सुद्धा मित्रांनो 54 मार्क पडले असेल वनरक्षक भरतीमध्ये ते सर्व मुले ग्राउंडसाठी क्वालिफाय आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर वनरक्षक भरतीचा नुकताच मित्रांनो निकाल लागलाय लेखी परीक्षेचा. तर ज्यांना सुद्धा 54 मार्क पडले, ज्यांना सुद्धा मित्रांनो 54 मार्क पडले असेल तर डिमोटिवेट होऊ नका. तुम्हाला जरी मित्रांनो कमी मार्क पडले असेल तर डिमोटिवेट होऊ नका. ज्यांना सुद्धा 60 जरी मार्क पडले असेल तर डिमोटिवेट होऊ नका. तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या मित्राला 100+ मार्क आणि मला 50-60 मला यामध्ये 60 मार्कच पडले तर डिमोटिवेट होऊ नका. कदाचित मित्रांनो आपल्या मित्राचा ग्राउंड वीक असू शकते आणि आपलं जर ग्राउंड मित्रांनो 80 जर तुम्ही लेखी परीक्षेमध्ये जर तुम्ही 60 मार्क घेतले आणि ग्राउंडमध्ये जर मित्रांनो तुम्ही 80 मार्क घेतले तर मित्रांनो फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊ शकते वनरक्षक भरतीमध्ये 200 पैकी 140 पर्यंत, ठीक आहे. कारण की वनरक्षक भरतीमध्ये सर्वात महत्त्वाचा पेपर नाही तर वनरक्षक भरतीमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे मित्रांनो रनिंगमध्ये सर्वात जास्त मुलं कटणार आहे वनरक्षक भरतीमध्ये, एक लक्षात ठेवा. तर आतापासून मित्रांनो प्रॅक्टिस चालू ठेवा. ग्राउंड कधी होऊ शकते तर पहा, वनरक्षक भरतीचा जो पहिला टप्पा होता तो होता मित्रांनो लेखी परीक्षा आणि दुसरा जो टप्पा होता वनरक्षक भरतीचा तो लेखी परीक्षेचा निकाल. तर वनरक्षक भरतीचे हे 2 टप्पे झालेले. आता तिसरा जे तुमचा टप्पा होणार आहे ते मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि तुमचं यामध्ये ग्राउंड होणार आहे, ठीक आहे. तर ज्यांना सुद्धा 54 मार्क पडले तर त्यांच्यासाठी मित्रांनो पुढील प्रोसेस असणार आहे हे. तर तिसरं जे तुमचं टप्पा असणार आहे ते असणार आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ग्राउंड तुमचा, ठीक आहे, वनरक्षक भरतीचं. तर वनरक्षक भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 किलोमीटर जर तुम्ही 17 मिनिटांमध्ये जर आले तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळणार आहे, म्हणजे 80 मार्क तुम्हाला या ठिकाणी पडणार आहे वनरक्षक भरतीमध्ये, ठीक आहे. आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 3 किलोमीटर रनिंग आहे 12 मिनिटांमध्ये जर महिला उमेदवार आले वनरक्षक भरतीमध्ये तर आउट ऑफ मार्क भेटणार आहे 80 पैकी 80. आणि तुमचा जर 1 मिनिट जरी जास्त झाले तर मित्रांनो 10 मार्क मायनस तुमचे यामध्ये वनरक्षक भरतीमध्ये होणार आहे, एक लक्षात ठेवा. तर वनरक्षक भरतीचं जे ग्राउंड आहे हे एकदम टफ आहे, एकदम खतरनाक ग्राउंड आहे वनरक्षक भरतीचा. कारण की कोणत्याच भरतीचा एवढा खतरनाक ग्राउंड नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. कारण की 17 मिनिट जे मित्रांनो वनरक्षक भरतीमध्ये टायमिंग दिला आणि सगळ्यात जास्त मुलं जे कटणार आहे ते मुलं मित्रांनो रनिंगमध्ये कटणार आहे. ज्यांना सुद्धा लेखी परीक्षेमध्ये जरी 100+ मार्क पडले असेल, 110 जरी पडले असेल, यामध्ये MPSC वाल्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क पडते मित्रांनो. आणि MPSC वाल्या विद्यार्थ्यांचं जास्त ग्राउंड नसते, एक लक्षात ठेवा. त्यांचं जे ग्राउंड आहे 0 ते 10-20 मार्क त्यांना ग्राउंडमध्ये पडते, कारण की त्यांचं ग्राउंड नसते, त्यांचा मित्रांनो जास्त अभ्यास असते, ठीक आहे. तर यामध्ये जास्त मुलांनी जे वनरक्षक भरतीमध्ये जास्त मार्क MPSC वाल्या मुलांना सुद्धा पडलेले आहे. तर पहा त्यांचं मित्रांनो ग्राउंड नसते तर तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. तुम्हाला जरी कमी मार्क पडले असेल, 60 जरी मार्क पडले असेल तर डिमोटिवेट होऊ नका मित्रांनो. तर प्रॅक्टिस चालू ठेवा, ठीक आहे. तर पहा, पहिला जो तुमचा टप्पा असणार आहे लेखी परीक्षा, दुसरा मित्रांनो तुमचा लेखी परीक्षेचा निकाल लागला आणि तिसरं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं ग्राउंड होणार आहे.
आणि चौथा जो तुमचा टप्पा आहे तो आहे मित्रांनो लेखी प्लस ग्राउंडचा तुमचा फायनल कटअप लागणार आहे, ठीक आहे. तर चौथा जो तुमचा टप्पा आहे तर हा मित्रांनो लेखीचे आपले 120 मार्क आणि ग्राउंडचे 80 मार्क, ह्या 200 मार्कापैकी मित्रांनो आपला कटअप लिस्ट लागणार आहे. यामध्ये जे मित्रांनो मेरिट लागणार आहे 200 पैकी SC ST OBC WS NTVG ओपन SBC या सर्व कॅटेगरीचा महिला आणि पुरुष उमेदवारांचा, ठीक आहे. कॅटेगरीनुसार कटअप लागणार आहे. कोणत्या कॅटेगरीचा कमी लागत असते तर कोणत्या कॅटेगरीचा जास्त लागते, तर ओपन कॅटेगरीचा मित्रांनो कटअप जास्त हाय जात असतो आणि SC ST कॅटेगरीचा कटअप हा कमी जातो थोडासा, ठीक आहे. तर पहा यामध्ये चौथा जो तुमचा टप्पा आहे तो मित्रांनो तुमचा मेरिट लागणार आहे लेखी प्लस ग्राउंड या दोन्ही 200 पैकी मिळून, ठीक आहे. चौथा टप्पा मित्रांनो तुमचा लेखी प्लस ग्राउंडचा मेरिट लागणार आहे सर्व कॅटेगरीचा, ठीक आहे. आणि ह्या चौथा टप्पा झाल्यानंतर मित्रांनो तुमचा पाचवा टप्पा आणखी असणार आहे वनरक्षक भरतीमध्ये, तो म्हणजे वनरक्षक भरतीचा पाचवा जो टप्पा असणार आहे तो असणार आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी. तर मित्रांनो लिस्ट लागणार आहे पाचवा टप्पा तुमचा लिस्ट लागणार आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी. तर यामध्ये काय होणार आहे, जरी मित्रांनो तुमचं लिस्टमध्ये जरी नाव आलं तर तुमचं सिलेक्शन झालं नसणार आहे, ठीक आहे. कारण की आणखीन तुमच्यासाठी मित्रांनो एक टेस्ट असणार आहे. आता तुम्हाला कोण सांगितलं मी स्टार्टिंगलाच की जर तुमचं या लिस्टमध्ये जरी नाव असेल, निवड यादीमध्ये जरी नाव असेल तरी मित्रांनो तुम्ही बाहेर होऊ शकता, तरी मित्रांनो तुम्ही फेल होऊ शकता. तर याचं तुम्हाला एक कारण सांगतो, कारण की वनरक्षक भरतीचा 6वा जो टप्पा असते तो असतो मित्रांनो शारीरिक क्षमता चाचणी. तर यामध्ये मित्रांनो तुमचं पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 25 किलोमीटर मित्रांनो चालावं लागते पैदल. शारीरिक क्षमता चाचणी हा मित्रांनो वनरक्षक भरतीचा 6वा टप्पा असणार आहे. तर जरी मित्रांनो तुमचं लिस्टमध्ये जरी नाव असलं तरी मित्रांनो तुम्ही फेल होऊ शकता यामध्ये. तर यामध्ये 6वा जो तुमचा टप्पा आहे मित्रांनो तो असते मित्रांनो शारीरिक क्षमता चाचणी घेणे, ज्यामध्ये 25 किलोमीटर पुरुष उमेदवारांना चालावं लागते पैदल 4 घंट्यामध्ये. पुरुष उमेदवारांनी जर मित्रांनो 25 किलोमीटर चालले 4 घंट्यामध्ये तर ते पास असणार आहे, ठीक आहे. आणि त्यामध्ये जर पुरुष उमेदवार फेल झाले, जास्त जर टायमिंग आला फेल झाले तर मित्रांनो बदल्यात मित्रांनो जे वेटिंगवाले मुलं आहेत तर त्यांना वेटिंगवाल्या मुलांना बोलवलं जाते. आणि महिला उमेदवारांसाठी जे शारीरिक क्षमता चाचणी आहे तर शेवटी महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये. महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर रनिंग आहे आणि 16 किलोमीटर रनिंगसाठी 4 घंट्याचा टायमिंग मिळणार आहे. आणि या 4 घंट्यामध्ये जर महिला उमेदवारांनी ही चाचणी पूर्ण नाही केली तर ते फेल होऊ शकते. आणि त्यांच्या बदली जे वेटिंगवाले मुलं आहेत त्यांना मित्रांनो हे चाचणीसाठी पुन्हा बोलवल्या जाते, ठीक आहे. तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे वनरक्षक भरतीची. जरी तुमचं मित्रांनो यामध्ये लिस्टमध्ये जरी नाव आलं, निवड यादीमध्ये जो 5वा जो टप्पा आहे निवड यादीमध्ये जरी मित्रांनो तुमचं नाव आलं तरी मित्रांनो तुम्ही फेल होऊ शकता जर हे तुम्ही चाचणी पूर्ण केली नाही तर एक लक्षात ठेवा, पुरुष उमेदवारांसाठी मित्रांनो 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, ठीक आहे. 25 किलोमीटर जर तुम्ही 4 घंट्यामध्ये चालले तर तुम्ही मित्रांनो ही चाचणी पास असणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये मित्रांनो 16 किलोमीटर पैदल चालावं लागणार आहे. आणि महिला उमेदवार जर 4 घंट्यामध्ये 16 किलोमीटर चालली तर ते हे शारीरिक क्षमता चाचणी पास होणार आहे, ठीक आहे. तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे वनरक्षक भरतीची, ठीक आहे. तर आता लवकरच मित्रांनो वनरक्षक भरतीच्या ग्राउंडची तारीख येणार आहे. तर आपापली तयारी चालू ठेवा आतापासून मित्रांनो, ग्राउंड चालू ठेवा. आणि सर्वात जास्त मुलं हे रनिंगमध्येच कटणार आहे, कारण की वनरक्षक भरतीमध्ये सर्वात महत्त्वाचं मित्रांनो रनिंग आहे, सर्वात मेन रनिंग आहे, पेपर नाही, ठीक आहे. तर डिमोटिवेट होऊ नका, तर तयारी चालू ठेवा, प्रॅक्टिस चालू ठेवा आतापासून. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वनरक्षक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती वनरक्षक भरतीबद्दल संपूर्ण माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.